घे अजून एक घास घे. सावकाश. घे अगं. गुड. घे अगं. वेदा, मूर्ख आहेस का तू? का आणलीस ही बाहुली इथे? माझ्यापासून लांब नाही तिला. या बाहुलीला कुठेतरी फेकून दे तू. नर्मदा, दादा, ही बाहुली मला माझ्या नजरेसमोर नकोय. आत्या तू वेदावर का ओरडतीयस? आणि आता हे नवीन काय सुरू केलंस तू बाहुलीचं? बाहुलीने पण टोमणा मारला का तुला? what nonsense is this? माझ्या मॉमची मस्करी करू नका. आणि तू मॉम, खर तर ना अक्कल तुला नाहीये. सतत स्वतःचा अपमान करून घ्यायची सवय झाली आहे तुला. आता नाही कोणी विश्वास ठेवत आहे आपल्यावर तर गप्प रूम मध्ये बसून राहायचं नाही. अरे मरू देती बाहुली, चल तू आधी चल. अजित एक मिनिट, एवढं सिरियसली का घेतोयस तू? नॉर्मल मस्करी चालू आहे ना. आणि तुला असं का वाटते की आम्ही तिची चेष्टा करतोय किंवा तिच्यावर विश्वास नाही आमचा? अजितने जर काही सांगितलं ना तर सगळ्यांना कळेल की मी बाहुली जाळण्यासाठी गेले होते. नको नको. तुला माहित नाहीये मॉम. अथर्व, काही नाही झालंय. चल. आत्या, मस्करी केली त्याबद्दल सॉरी. तू प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. चल. सॉरी. चला वेदा, मला खूप भूक लागली. चला जेवायला चला. हो चला वेदा. या नर्मदाला नक्कीच बाहुलीबद्दल काहीतरी कळलंय. वेदाचे बाबा, काय झालं? तुम्ही खोलीत का आलात? अहो मी जेवण वाढायला आता खालीच येत होते. त्या घरातल्या माणसांना काय झालंय ना मला कळत नाही. कुठल्या टॉपिकचा इश्यू करतील काही सांगता येत नाही. काय झालंय? नर्मदा आत्या बघ ना, तिला भांडायला ना कुठल्याही टॉपिकची गरज पडत नाही. कशावरूनही भांडू शकते ती.